ऍक्सिडेंट किंवा अपघात याचा अर्थ शोधण्यासाठी गुगल केलं, वेगवेगळ्या ऑनलाईन डिक्शनरीज बघितल्या. त्यातून साधारणपणे समजलेला अर्थ असा की अचानकपणे, अजाणतेपणातून किंवा प्लॅनिंग न करता घडलेली घटना, ज्यातून नुकसान, हानी, इजा अथवा मृत्यू होऊ शकतो. आपण अगदी अनेकदा हा शब्द वापरत असतो. उदाहरणार्थ, गाडीचा अपघात झाला. पण जर गाडी ठोकली आणि ड्रायव्हर दारू पिऊन असेल तर त्याला अपघात समजतात का? नाही, कारण नशेच्या आहारी गाडी चालवत असेल तर त्याला समजलं जातं की अपघात होण्याची शक्यता माहिती असताना देखील गाडी चालवली. थोडक्यात सांगायचं तर हा अपघात नाही तर गुन्हा समजला जातो. अगदी हाच नियम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीतही लागू होतो. कारण पुतळे उभारताना त्याचे साधारण किती आयुष्य असावे, कोणत्या ठिकाणी उभारला जाणार, यासारखी पूर्ण माहिती घेतलेली असते. त्याचा अभ्यास केलेला असतो किंवा किमान तसा करणे ही मिनिमम अपेक्षा असते. तो न करणे किंवा त्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करत पुतळा उभारणे म्हणजे सरळ सरळ अपघाताला आमंत्रण देणं असं समजायला हवं. उभारल्यानंतर अवघ्या 9-10 महिन्यात पुतळा कोसळण्याच्या किती घटना तुम्ही जगभरात ऐकल्यात? अभूतपूर्व घटना आहे. मुळात घरांचे, इमारतींचे आयुष्य जर काही दशकं असतील तर पुतळ्यांचे आयुष्य काही शतकं गृहीत धरलं जातं. तसं त्याचं बांधकाम असायला हवं. त्यातून जर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल आणि उद्घाटनाला पंतप्रधान येणार असतील तर अधिकची काळजी घेतली जाणं अपेक्षित आहे. मग ती घेतली होती का? त्या पुतळ्याच्या कामाचं इन्स्पेक्शन केलं होतं का? त्या कामावर नजर ठेवली होती का? उलट प्रतिक्रिया काय येत आहेत तर वारा वाहत होता. म्हणजे ज्या ठिकाणी पुतळा उभा केला तिथे पहिल्यांदाच असा वारा वाहत होता का? आजूबाजूला असलेली झाडे, घरे, इमारती ज्या पुतळ्याच्या तुलनेने नाजूक असायला हव्या त्या सगळ्या जमीनदोस्त झाल्यात का? असा वारा असेल याची शक्यता गृहीत धरली नव्हती का? दुसरी प्रतिक्रिया काय तर नवीन पुतळा उभारू, वाईटातूनही चांगलं घडतं वगैरे. नवीन पुतळा कोणाच्या खर्चातून बांधणार आणि आधी या पुतळ्यावर खर्च झालेल्या रकमेचं काय? आणि वाईटातून चांगलं होणं म्हणता, हे म्हणजे हॉस्पिटल स्टाफच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर मॅनेजमेंटने पेशंटच्या नातेवाईकाला सांगण्यासारखं आहे की वाईटातून चांगलं होऊ शकतं. ऐकलंय का तुम्ही? आणि सर्वात कहर असलेली प्रतिक्रिया म्हणजे याच्यावर राजकारण करू नका, फोटो व्हायरल करू नका. मग निमूटपणे गप्प बसून बघत राहायचं का? कोणालाही दोष न देता उलट सहानुभूती दाखवायची का? गुन्हा आहे हे माहिती असताना देखील गुन्हेगाराचा शोध नाही घ्यायचा का? आणि तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा तर कोविड सारख्या आपत्तीमध्ये सुद्धा तुम्ही राजकारण करत होता. हे तुम्ही सपशेल विसरलात. अरे, ज्या ब्रिटिशांविरोधात महाराज लढले त्या ब्रिटिशांनी बांधलेल्या पुतळ्याला आता जवळपास 100 वर्ष होत आली आणि या भारतीयांनी बांधलेला हा पुतळा. आणि हो, नौदलाने बांधला वगैरे आम्ही मानलं असतं जर उद्घाटनाच्या वेळी संपूर्ण श्रेय नौदलालाच दिलं असतं, गाजावाजा नौदलाचा केला असता तर. हे म्हणजे जिंकल्यानंतर मोदी आणि हरल्यावर नड्डा असं झालं. कोथळा काढला फक्त इतकीच शिवाजी महाराजांची ओळख मर्यादित ठेवण्याचा हेतू काही जणांचा आहे हे उघड आहे. परंतु शिवाजी महाराजांची खरी ओळख प्रजाहितदक्ष राजा अशी राहिली आहे. महाराष्ट्राला, देशाला दिशादर्शक राजा अशी राहिली आहे. आणि आज इतक्या वर्षांनी त्यांच्या पुतळ्याने देखील महाराष्ट्राला लोकांची ओळख करून दिली असं म्हणायला हरकत नाही. या घटनेने दाखवून दिलंय कोण फक्त राजकारण करतं, कोण आहे जे एरवी शिवाजी महाराजांच्या उल्लेखाआधी फक्त छत्रपती नाही लावलं तरी शिवीगाळ करतात आणि आता या घटनेनंतर मूग गिळून गप्प आहेत. कोण आहेत या मागच्या घडामोडी लपवण्याचा प्रयत्न करतायत. कोणाला महाराष्ट्राच्या अस्मितेची काळजी न करता फक्त नेत्यांच्या चरणी लीन व्हायचंय. एरवी व्हॉट्सअपवर क्षुल्लक बाबींवरून हैदोस घालणारे आता बिळात लपलेत किंवा नेत्यांचं समर्थन करतात. बघा उघड डोळ्यांनी, तुम्हालाही लक्षात येईल. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब करून सपोर्ट कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.